आता हा आपण प्रश्न पाहूया. त्याआधी तुम्हाला एक माहिती सांगतो. ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्ग आणि गुरु सर क्लास या दोन संस्थांच्या माध्यमातून 8वी आणि 5वी मध्ये स्कॉलरशिपला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 2 मे ते 10 जून या कालावधीत 100% मोफत काय फ्री ऑनलाईन क्लास घेतले जातात स्कॉलरशिपला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये 4थी आणि 5वीची मुलं सहभागी होऊ शकतात आणि 7वी आणि 8वीची मुलं सहभागी होऊ शकतात. म्हणजे भरपूर सराव झाल्यामुळे त्यांना पुढे परीक्षेला छान रीतीने सामोरं जाता येतं. आता प्रश्न पाहूया. त्यामुळे तुमच्यापैकी जर कुणाला या क्लासला जॉईन व्हायचं असेल तर खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि मोफत जॉईन होऊ शकता. आता बघा, प्रश्न असा होता, 45 क्रमांकाचा प्रश्न हा येऊन गेलेला आहे. हे सर्व प्रश्न यापूर्वी परीक्षेला येऊन गेलेले आहेत. 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? सममूल्य म्हणजे काय? सारखी किंमत. 14/35. आता 14/35 ची आधी आपण काय करूया, किंमत काढूया. 14/35 ला आपण संक्षिप्त रूप देऊया. संक्षिप्त रूप देताना काय करतो आपण? सारख्याच संख्येने भागतो. ह्याला 2 ने भाग जाईल, पण याला जाईल का? नाही. एकम स्थानी 5 आहेत, नाही जाणार. ह्याला 3 ने भाग जाईल का? 4 आणि 1 5, नाही जाणार. ह्याला 3 ने भाग जाईल का? नाही जाणार. 2 ने नाही, 3 ने नाही, 4 ने नाही जाणार, एकम स्थानी 5 आहेत. आणि 5 ने ह्याला जाईल, पण याला नाही. आता 6 ने याला जाणार नाही, याला जाऊ शकेल, नाही जाणार. 6 ने. आता 7 ने, 7 दून 14, 7 दूने 14 आणि 7 5 35, 7 पंच 35, 2/5 हा संक्षिप्त रूप झालंय कोणाचा? 14/35. आता पटपट सोडून पाहूया आपण. आता काय होतं इथे? 3/7 वजा 2/7. एक सिद्धांत आहे, ज्यांचा छेद सारखा आहे त्या अपूर्णांकाची थेट बेरीज वजाबाकी होऊ शकते. 7 3 वजा 2 उत्तर येईल 1/7. आहे का एवढी किंमत? नाही. त्यामुळे हे उत्तर नाही. हा पर्याय चुकीचा आहे. आता दुसरा पर्याय क्रमांक 2, 8/5 वजा 6/5. काही विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात आलं. आता छेद सारखाच आहे, इथे पण तोच संदर्भ. छेद सारखा 5, 8 वजा 6 दॅट इज 2/5. किती होती किंमत इथे? 2/5. 2/5. इथे किती आले? 2/5. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. परंतु पुढचं उत्तर आपण पडताळणी करून पाहूया. परीक्षेला मात्र हे उत्तर बरोबर आलं तर पुढचे पर्याय पडताळून पाहू नका, पुढे चला. पुढचा प्रश्न सोडवा. 4/5 अधिक 3/5. आता इथे पण छेद सारखा आहे 5 आणि बेरीज होईल 4 अधिक 3 किती येईल? 7/5. आहे का? नाही. हे पण उत्तर, हा पण पर्याय चुकीचा आहे. आता लास्ट वन, 5/7 5/7 प्लस 2/7 2/7 यांची बेरीज अंश सारखा 7. 5 अधिक 2 7 7/7 उत्तर येईल 1 आणि हाही पर्याय चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा पर्याय योग्य आहे. या व्हिडिओत खाली दिलेला जो क्रमांक आहे त्या क्रमांकावरती आपण 1 मे पासून 10 जून पर्यंत मोफत सिंधुदुर्गमध्ये ऑनलाईन महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी क्लास घेतला जाईल आणि याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता विषयक विशेष मार्गदर्शन आणि मराठीचंही मार्गदर्शन केलं जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.